इथे 9, 9:30, 10 वाजता तो इथे उपस्थित राहिला आणि अगदी मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे जो अभिनव पाटील अगदीच वाड्याचा विराट कोहली म्हणून त्याला अगदी संबोधलं जातं. तो अभिनव पाटील ठरला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जाऊया एका नवीन मॅच कडे तिथे टीम डीएम एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहतोय जी इन ऍक्शन असेल ती टीम ओकेटी टायगर्स. डीएम एंटरप्राइजेस संघ मालक दीपेनजी मुकाशी यांचा संघ, तर एका बाजूनी ओकेटी टायगर्स या टीमचे टीम ओनर जर आपण पाहिलं तर संजयजी पाटील साहेब, पंकजजी पष्टे साहेब व निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा संघ टीम डीएम एंटरप्राइजेस एक अतिरिक्त प्रतिनिधित्व आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. मॅच स्टार्ट करायचे. पंचांकडनं ग्रीन सिग्नल येतोय. अनिकेत आणि शुभम हे दोन बॅटर मैदानात दाखल झालेत बॅटिंग करणे. पार्थ शेलार रबाडा या नावाने ज्याची ओळख आहे इथे अपील होती मात्र पंच ते नाखुश आहेत. ते पहिलाच बॉल दर्जेदार बॉलची हाताळणी ती संदेश भोईरकडनं आपण पहिला बॉल तो हाताळला जातोय. नवीन मॅच आहे डीएम एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम ओकेटी टायगर्स या दोन टीम मध्ये ती मॅच. या अगोदरचा केतन पाटील यांचा संघ शिवके धुरंधर अगदी दर्जेदार विजयी तो संपादन केलाय. चौयात मॅच मध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता जिथे संदेश पुढे सरसावला मात्र बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये बॉलला फील्ड करतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर कोणत्याही प्रकारची धाव तिथे दिली जात नाहीये. या संपूर्ण स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे करता कूलर जो वाड्यातला एक फेमस कॅफे चाय पेला कॅफे त्याचे प्रोप्रायटर सुशांतजी ठाकरे तात्या व निखिल भुईर यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे करता एक आकर्षक कूलर तो या ठिकाणी आहे. संपूर्ण जेवण व्यवस्था जर आपण पाहिलं तर एक आदरणीय व्यक्तिमत्व संदीपजी दुपारे साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेकरता जे इथं कॅच आहे बराच काळ चेंडू हवेत आहे आणि इथे कॅच कॅरी केलाय. वा काय कॅच घेतलाय. इथे विकेट गेली आहे. बॅटरला परतावा लागेल. पहिला हादरा बसतोय तो टीम ओकेटी टायगर्स या संघाला परतावा लागेल. पार्थ शेलार बिग विकेट गॉन. चला डीएम एंटरप्राइजेस चला टीम मीटिंग नकोय लगेच चला मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. नवीन बॅटर मैदानात या. जसा पॉवर प्लेच्या बाहेर बॅटर येत नाही तसा नवीन बॅटर मैदानात गेला पाहिजे हे लक्षात असू द्या. आयोजकांकडे तुम्ही सगळं मागा सगळं देतील वेळ मागू नका. ची जेवण व्यवस्था जी आपण पाहतोय संदीपजी दुपारे साहेब यांच्या माध्यमातून तसेच उत्कृष्ट गोलंदाज करता शूज कल्पेशजी मुकाशी तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज जे कल्पेशजी मुकाशी यांच्याकडून आलेत. उत्कृष्ट फलंदाज बॅट जे आयुष स्पोर्ट्स कैलास पष्टे यांच्या माध्यमातून या संपूर्ण दात्यांचा खूप सारा धन्यवाद. कारण की जेव्हा जेव्हा ही लीग होत असते बरेचसे दाते या लीग करता स्पॉन्सरशिप करत असतात आणि त्या सर्व दात्यांचा खूप सारा धन्यवाद. आणि जर पाहिलं तर दरवर्षी ही स्पर्धा संपूर्ण सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि अगदी खडतर प्रवास आहे सावली क्रिएशनचा देखील. कारण की जिथे जिथे नेटवर्क नसते तिथे देखील स्पर्धा त्यांनी लाईव्ह केल्यात आणि या कुणबी क्रिकेट लीग करता देखील त्यांचंच लाईव्ह आपण ते पाहतोय. अभिषेकजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण देखील या मुख्य मंचावर. बॉल टर्न झालाय पडल्यानंतर खूप जास्त टर्न झाला जिथे बाकीचं काम यष्टीरक्षक निकेत पष्टे तो कंप्लीट करतोय. डॉट बॉलची हाताळणी होती इथे चांगला बॉल तो हाताळला जातोय जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय. नवीन बॅटर मैदानात आलाय. आता मात्र पुढे आलाय आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे सिंगल 40+ एक्स आर्मी मॅन हेमंत भोईर तिथे क्षेत्ररक्षण करण्याकरता होते. बॉलला फील्ड करतायत. सिंगल तिथे अर्जित झाली. या सिंगलनं पुढे जातोय स्कोर. मात्र इथे आता पहिल्यांदा अनिकेत पाटील तो स्ट्रायकर एंडवर येतो बॅटिंग करण्याकरता. अगदी अनिकेतनं मगाशी टॉस बॉक्स मध्येच म्हटलं की मी जर खूप जास्त परफॉर्मन्स माझा कुठून व्हायला सुरुवात झाली ना तर ते कुणबी क्रिकेट लीगचं वर्ष त्या वर्षापासून मी खूप चांगलं क्रिकेट पुढे खेळत आलो. आणि इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न अगदी क्विक घेतली तिथे पॉइंटला हर्षल होता थोडासा पुढे सरसावला क्षेत्ररक्षण केलं. एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका ओव्हरच्या अखेरीस 1 विकेट धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे. 2 धावा. अगदी मॅजिकल फिंगर राजेश गोतारणे माझ्या समवेत टॉस जर आपण पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेत जोडले गेलेत. चला टीम डीएम एंटरप्राइजेस लगेच दुसरा बॉलर आपण बॉलिंग ट्रॅकवर आणायचा आहे. टाइम तो तुम्हाला वाचवायचा आहे हे लक्षात असू द्या. ओव्हर नंबर 2 मॅन फ्रॉम गांद्रे गावचा सुपुत्र मयूर ठाकरे बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल या दुसऱ्या षटकातनं.
5 टीमचा रोज समावेश असेल या स्पर्धेत. तसेच दीपेनजी मुकाशी डीएम एंटरप्राइजेसचे संघ मालक आपण देखील मुख्य मंचाकडे या. डीएम एंटरप्राइजेस टीमचे टीम ओनर दीपेनजी मुकाशी, दरवर्षी आपण यांचा संघ देखील तो इन ऍक्शन पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य मंचाकडे या. डीएम एंटरप्राइजेसचे ओनर दीपेनजी मुकाशी. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. मयूर ठाकरे ओव्हर नंबर 2 ला करतोय सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर ना 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. अनिकेत पाटीलच्या विपक्षात पुढचा बॉल अगदी स्वतःचा बचाव करत हा फटका खेळला, मात्र हेमंत भोईर तिथे चूक होतीये क्षेत्ररक्षण करण्यामध्ये, जिथे सिंगल ती रोखू शकत नाहीये. अनिकेत पाटील या वर्षीच्या सीझन मध्ये ना दर्जेदार परफॉर्मन्स जो अगदी गाव संघातनं ज्यानं केलाय तो अनिकेत पाटील सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. याच ग्राउंडवरची स्पर्धा 1,21,000 रुपये रक्कम असलेली शिवकृपा वैतरणेश्वर त्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अनिकेत पाटील तो सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. मात्र त्याच्या विपक्षात सध्या आता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर ठाकरे जो सध्या गोलंदाजी करतोय. समोर बॅटर मैदानात स्ट्रायकर एंडवर उभा आहे केतन वेखंडे, मन फ्रॉम वसुरी गावचा हा खेळाडू. केतनच्या विपक्षात पुढचा बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पुढे सरसावलाय. संदेश भोईर इथे आलाय, बॉलवर सिंगल अर्जित केली आहे, सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. तुमची एक चुकी ना, एक झालेली चेंडू अडवताना जी काही एक फ्लंबल होते तिथे दुसरी धाव तुम्हाला मोजावी लागते. सिंगल तिचा डबल मध्ये कन्वर्ट झालाय. या 2 धावा आलात, या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये, स्कोर कार्डवर पुढे जातीये. 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. जाऊयात मॅच मध्ये. इथे क्षेत्ररक्षक संदेश तो पुढे सरसावलाय, बॉलला फील्ड करतोय, सिंगल अर्जित केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 6. ओकेटी टायगर्स संघ मालक संजयजी पाटील, पंकजजी पष्टे डोंगस्टे गावचं व्यक्तिमत्व आहे, निलेशजी पाटील डाकिवली गावचं व्यक्तिमत्व, यांच्या माध्यमातून ही संपूर्ण संघ बांधणी ओकेटी टायगर्स. पुढचा बॉल इथे लालितचं चुकलंय, माघारी परत नव्याने एक नवीन चेंडू घेऊन समोर यावं लागेल. टीम डीएम एंटरप्राइजेस संघ मालक दीपेनजी मुकाशी. अगदी 15 टीमचा समावेश आहे. प्रत्येक दिवसाला 5 टीम त्या इन ऍक्शन असतील. जिथे कालचा दिवस आपण पाहिला दर्जेदार खेळ तो प्रत्येक दिवशी होतो या स्पर्धेतनं. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. मयूर ठाकरे बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल अनिकेत पाटील आहे समोर. चांगल्या बॉलच्या हाताळणी ती इथे होती. कोणत्याही प्रकारची धाव तिथे दिली जात नाही. मैदानावर पूर्णपणे सेट होतोय अनिकेत पाटील असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. कुठेतरी क्रीजवर किंवा खेळपट्टीवर थोडासा टाइम तो अनिकेत पाटील स्पेंड करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा मयूर ठाकरे बॉलिंग ट्रॅकवरनं. चांगला बॉल अप्रतिम दर्जेदार. इथे या बॉलवर सरप्राईज झाला अनिकेत पाटील असं म्हणायला हरकत नाहीये. शांत ठेवलंय, चांगल्या बॉलची हाताळणी होती. अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा तो मयूर ठाकरे मैदानात करतोय. युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जो प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय कुणबी क्रिकेट लीग पाहण्याकरता वाडा तालुका विक्रमगड तालुका आयोजित कुणबी क्रिकेट लीग 2026 हे पर्व दर्जेदार आयोजन मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. मयूर ठाकरे पुढचा बॉल पुन्हा एकदा. इथे चेंडू बराच काळ हवे ते बॉलचा पाठलाग होतोय, मात्र बॉलवर प्रणय पाटील मला वाटते पोहोचला तिथे. बॉलची फेकी येते, तशी फेकी येईल. धावा कंप्लीट झाल्या त्या टोटल 2 आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि राजेशजी गोदारने स्कोररच्या भूमिकेतने स्कोर दर्शवतायत. धावा झाल्यात त्या टोटल 8 झाल्यात. कल्पेश गोदारने सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह मॅच चालू असताना गाड्या ग्राउंडच्या मधून नेऊ नका हे लक्षात असू द्या. लाईव्ह मॅच आहे, थोडं सहकार्य करा. जेव्हा एक इनिंगचा जो मधला काळ असतो त्यात मध्ये तुम्ही त्या गाड्या घेऊन जाऊ शकता. सहकार्य करा थोडं. ग्राउंड मधून अशा गाड्या घेऊन जाऊ नका. जिथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 4.0च्या सरासरीनं 8 झाल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होती. संदेश भोईर केतन वेखंडे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल इथे सफल झालाय आणि इथे स्वप्नील मोकाशी आलाय आणि कॅच कॅरी केली आहे. डीप स्क्वेअर लेगला टिपलेला हा दर्जेदार झेल केतन वेखंडेचा संपवलाय खेळ. बॅटर बाद.
नयन पाटील मान फ्रॉम नारे, नारे गावचा सुपुत्र नयन पाटील आलाय. नयन पाटील नारेगावचं व्यक्तिमत्व आणि तो मैदानात दाखल झालाय. 40+ चा खेळाडू आहे आणि अगदी दर्जेदार स्पर्धा यानं देखील गाजवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. आताच मागच्या आठवड्यातली झालेली स्पर्धा अंबाडी परिसर 40+ चा क्रिकेट त्यातनं देखील इन ऍक्शन होते. नयन पाटील अगदी तो मैदानात दाखल झालाय. ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॉलिंग बॅटिंग दोन्ही दर्जेदार करतात आणि इथे सध्या बॅटिंगची संधी आली आहे त्यांच्या वाट्याला आणि बॉलिंग ट्रॅकवरनं संदेश भोईर. पुढचा बॉल धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली. नेल्सन आकड्यावर 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर बनली आहे. अनिकेत पाटील तो सध्या स्ट्रायकर एंडवर आहे. संदेश बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल. अगदी इथे बॉलचा आता पाठलाग होतोय. बॉल ला फील्ड केलंय शेवटच्या मुवमेंटला, मात्र इथे बॉलची फेकी येते. थांबवलाय आणि इथे काय मैदानात घडतंय. मात्र बॅकअपला कोण नव्हता. बॅकअपला नयन पाटील तिसरी धावचा प्रयत्न करत होते, मात्र यतीन थोडासा उशिरा न गेला. काऊ कॉर्नरला फिल्डिंगला होता, तिथून तो बॅकअपला जाईपर्यंत तिथे नयन पाटील ते सेफ झाले असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तो होता आणि एकच धाव तिथे स्कोर कार्डवर लागतीये. 14 धावा स्कोर कार्डवर लागला. तिसरा षटक आहे यावर्षी. एक वेगळा प्रयोग करू पाहिला. 6 चा बॉल जो या स्पर्धेतनं वापरला संदेश भोईर. पुढचा बॉल नयन पाटील अतिरिक्त जास्त सफल झाले होते. लेग बाईज स्वरूपानं या 2 धावा त्या इथे आल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्डवर धावा झाल्यात त्या टोटल 16 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 16 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. ती टीम इट्स अ व्हाईट बॉल. पंचांनी निहारलं. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय हसमुखजी पाटील, आतिश असतील, मनोज असतील, या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. चौयात पुढचा बॉल. इथे चांगल्या बॉलची हाताळणी ती मैदानात होतीये. अनिकेत पाटीलनं खूप जास्त स्ट्रगल केलाय किंवा मग खूप जास्त क्रीजवर वेळ घालवलाय, मात्र कुठेतरी खूप जास्त काळ घालवलाय आणि असं अनिकेत पाटीलला खूप कमी वेळा पाहिलंय की मैदानात इतका टाइम घालवलाय आणि खूप फास्ट इनिंग खेळण्याकरता त्याची ओळख आहे. मात्र तत्पूर्वी भावेश पाटील आहे. इथे पुढचा बॉल फेकून दिलाय 6 धावांकरता, षटकारा करता. अनिकेत पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. धावसंख्या 23 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पुढचा बॉल. इट्स अ व्हाईट बॉल जो घोषित केलाय ऑफिशियल पंच दर्शवतात ते व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 24 बनली आहे स्कोर कार्डवर.
चांगला बॉल पडल्यानंतर इन स्विंग गेला बॉलला त्या तिथे या डॉट बॉलची उद्घोषणा ती मैदानात होतीये. निर्धाव स्वरूपानं बॉल तो इथे निघून जातोय. 3 बॉलचा खेळ तो इथनं आतापर्यंत कंप्लीट केलाय. धावसंख्या 24 आहे, 24 आहे स्कोर कार्ड वर. सव्यात मॅच मधला निकेतच्या विपक्षात पुढचा बॉल. ते बॉल थांबणार नाहीये, बॉल गेलाय सीमारेखा पार, येतोय चौकार 4. सव्यात मॅच मधनं पुढचा बॉल सज्ज होते पुन्हा एकदा. इथे क्षेत्ररक्षक हर्षले बॉलची फेकी करतोय, फक्त सिंगल ती इथे अर्जित झाली आहे. नयन पाटील आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वर. भावेश पाटील चांगल्या गोलंदाजीचा मारा तो मैदानात होतो. एक षटकार जरी खेचला असला त्याच्यावर तरीही मात्र कमबॅक करणारे चेंडू ते त्यांना हाताळलेत. भावेश पाटील पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय नयनच्या विपक्षात. इथे नयननं बॉलला उडवलाय मात्र कॅच कॅरी केलाय, चांगला झेल टिपलाय तो यतीन दुपारेनं आणि संपवलाय नयन पाटीलचा खेळ. बॅटर बाद. बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता उमेश पष्टे. मन फ्रॉम डोंगसचे. अगदी जर आपण पाहिलं तर बाहेर देशामध्ये असतात, मात्र जेव्हा जेव्हा लीग असेल किंवा मग ज्या काही महत्वाच्या मॅचेस असतात तेव्हा तेव्हा सुट्टी काढून 1 ते 1.5 महिना ते आपल्या गावामध्ये असतात आणि तालुक्यात ना क्रिकेट खेळण्याकरता जी आवड आहे ती जोपासली जाते त्यांच्याकडनं. आणि अगदी आता पाहिलं तर आपण या कुणबी क्रिकेट लीग मधनं आपण त्यांना पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडवर आहे उमेश पष्टे, सध्या स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. अनिकेत पाटील सज्ज आहे, धावसंख्या स्कोर कार्डवर आहे, स्कोरर दर्शवत आहे. धावा आहे त्या टोटल 29, 29 धावा 4 षटकांच्या अखेरीस. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात केली जाईल. ओम मुकाशी मन फ्रॉम मलमान. चला पॅच स्पीडअप करायची आहे, टाइम तो इथे लावलेला आहे लक्षात असू द्या. ओम मुकाशी पुढचा बॉल अनिकेत करता. ओम मुकाशी बॉलिंग ट्रॅक वरनं त्याला आपण सध्या गोलंदाजी करताना तो पाहतोय. चांगली गोलंदाजी ती करावी लागेल ओमला. मात्र तत्पूर्वी समोर एक विस्फोटक बॅटर मैदानात आहे अनिकेत पाटील. नो बॉल. चेक केलं जाईल या ठिकाणी. ऑफिशियल पंच थर्ड अंपायर मनोज यांना विनंती करतो की आपण लगेच जाऊन चेक करा. नो बॉल करता ते चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल. जो फिल्डिंग करणारी टीम आहे तुमचा रिव्ह्यू तो संपलाय हे लक्षात असू द्या. चला मॅच स्पीडअप करायची आहे. धावसंख्या 30, 4 ओव्हरच्या अखेरीस. ओव्हर नंबर 5 सोम मुकाशीचं षटक मैदानात चालू आहे. फ्री हिटचा बॉल असेल इथून पुढे. सव्यात मॅच मध्ये हात फ्री होऊन बॅटिंग करण्याकरता ती नामी संधी. इथे चेंडू हवेत आहे, हेमंत भोईर बॉल खाली आहेत, मात्र एकच धाव ती इथे दिली जाते. आणि की तो मात्र नॉन स्ट्रायकर एंड कडे असेल. नवीन बॅटर मैदानात उमेश पष्टे सध्या स्ट्रायकर एंड वर आहे.
ओम मोकाशीचं षटक ते आपण मैदानात पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर बनली आहे ती 31 धावा झाल्यात. मान फ्रॉम डोंगस्ते गावचा खेळाडू आहे. अगदी डोंगस्तेकरांच्या टीम मधनं ओपनिंग करता सातत्याने येत असतो डीसीसी डोंगस्तेकडनं. मात्र इथे सध्या पुढचा बॉल आडवा पाटनं फटका खेचलाय. फटका चांगला आहे. यतीन त्या ठिकाणी होता. बॉलची फेकी येते. सिंगल कंप्लीट होती आहे. या सिंगलच्या मदतीने डबल आता घेणार नाही अनिकेत पाटील. जेव्हा जेव्हा अनिकेतला स्ट्राईक मिळेल तो अनिकेत जास्तीत जास्त बॉल इथनं पुढे फेस करेल. कारण की एक मोठे फटके ते खेळण्याकरता तो प्रयत्न करेल. मात्र तत्पूर्वी 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर बनली आहे. स्कोरर दर्शवतायत 32. चला मग थोडी स्पीडअप करा. नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय टीम. पुढचा बॉल इथे पुढचा बॉलला उडवलाय आणि फेकून दिलाय 6 धावांन करता. हा दर्जेदार षटकार ओम मोकाशीवर चढवलाय. प्रहारी हल्ला 6 धावांन करता. हा आक्रमक स्ट्रोक तो इथे प्ले केलाय. षटकार दीपेन मोकाशी. आपणास प्लीज विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर या. दीपेन मोकाशी यांना विनंती करतोय. डीएम एंटरप्राइजेस चे टीम ओनर. डीएम एंटरप्राइजेस चे ओनर दीपेन मोकाशी आपणास मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. चला फिल्डर चला ग्राउंड मध्ये या. प्रमोद मोकाशी ते देखील मॅच पाहण्याकरता आलेत. प्रांत कार्यालयात कार्यरत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. जाऊयात मॅच मध्ये. ओम मोकाशीचं षटक ते मैदानात आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोरर आम्हाला दर्शवतायत 38. 38 रन ऑन बोर्ड स्कोर कार्डवर लागलात. ओम मोकाशी पुढचा बॉल सज्ज होतोय. इथे चेंडू हवेत आहे आणि यतीन दुपारीने टिपलाय झेल. कॅच कॅरी केली आहे. बॅटरला परतावलाय. अनिकेत पाटीलचा संपवलाय खेळ. तसेच या ठिकाणी बाबजी काटोळे साहेब ते इथे उपस्थित होत आहेत. तसेच राजू पाटील साहेब ते देखील इथे उपस्थित होत आहेत. प्लीज वेलकम या आणि सन्मानपूर्वक मॅचचा आनंद घ्या. नवीन बॅटर मैदानात ऋषभ आलाय. अगदी बराचसा मान्यवर वर्ग तो या स्पर्धेला भेट देतोय. त्यांचा देखील हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. इथे विकेट गेली की नवीन बॅटर मैदानात आला. धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोरर आम्हाला दर्शवतात 38. चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत टोटल 4. अजून 2 बॉल इथनं शिल्लक आहेत. 2 बॉल इथनं टाकायचे आहेत. हे 2 बॉल महत्वाचे आहेत कारण की टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग ती चालू आहे मैदानात. ती टीम ओकेटी टायगर्स या टीमची अनिकेत पाटील आणि टीम संघ मालक जर आपण पाहिलं तर ओकेटी टायगर्स टीमचे संघ मालक संजयजी पाटील व पंकजी पष्टे व निलेशजी पाटील साहेबांचा संघ. पुढचा बॉल इथे चांगला बॉल पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी जी आपण ते या बॉलवरनं पाहिली ना तदनंतर मात्र अतिरिक्त उसळी त्या बॉलवरनं होती. रिषभला तिथे गुंगारा दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं. धावसंख्या 38 स्कोर कार्डवर आहे. शेवटचा चेंडू तो इथनं हाताळला जाईल बॉलिंग ट्रॅक वरनं. गोलंदाज ओम मोकाशी चा हा शेवटचा बॉल या ओव्हर मधनं. चांगला बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल पुढे सरसावलाय. हर्षल बॉलवर येतोय. एका हाताने बॉलला फील्ड केले. बॉलची फेकी येते. दुसरीचा कॉल आणि इथे 2 कंप्लीट केल्यात म्हणजे 2 आल्यात म्हणजे धावा झाल्यात. त्या टोटल 40 विजय करता कराव्या लागतील. 41 आणि नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय स्वर्गीय बंडू स्मृती SB11 आणि त्याच्या विपक्ष टीम शिवतेज वॉरियर्स. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला लगेच कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीम कैलासवासी बंडू स्मृती SB11 आणि शिवतेज वॉरियर्स.
दिनेशजी पाटील साहेब असतील, तसेच मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेब असतील, या सर्व मान्यवरांना इथे बोलवू इच्छितो. आणि इथे टॉस तो नेक्स्ट मॅचचा केला जाईल. कर्णधार दिशांत साबळे आणि निखिल बागुल तो माझ्या समवेत जोडला गेलाय व आमचे मान्यवर साहेब यांच्या शुभ हस्ते आता इथनं टॉस तो उडवला जातोय आणि मॉर्निंग आलाय. टॉस जिंकलाय दिशांत साबळेनं. टॉस जिंकलाय टॉस जिंकलाय तो टीम शिवतेज वॉरियर्स संघानं टॉस जिंकलाय. निखिल, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणच करू. मान्यवरांना सांगू इच्छितो आपण असं नसतं व्हायचंय. मुख्य मंचावर जिथे एक फोटो जी काही क्षणचित्र आहेत जी मनोजी वलटे साहेब यांच्या माध्यमातून टिपली जात आहेत. मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचंय. टॉस जिंकलाय निखिल, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. या अगोदर एक मॅच निखिल तू गमावली आहे. काय प्लेइंग 11 मध्ये तुझे चेंजेस असतील? नाही, सेम टीम खेळेल आणि ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच निखिल, ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल. निखिल, तुला शुभेच्छा असतील. मी जातोय कर्णधार दिशांतकडे. दिशांत, टॉस तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. क्षेत्ररक्षण केलं असतं. या अगोदर एक मॅच तुम्ही जिंकलेत. प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस आहेत का? तीच टीम घेऊन पुन्हा एक मैदानात येणार आहेत? नाही, सेम टीम आहे. सेम टीम आहेत. निखिल, तुला देखील शुभेच्छा असतील. आणि चालू असलेली मॅच सध्या आपण मैदानात पाहतोय. दोन टीम एकमेकांच्या विपक्षात डीएम एंटरप्राइजेस आणि ओकेटी टायगर्स. चला जाऊयात मॅच मधनं. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. तिथे जाऊयात मॅच मधनं. दोन बॅटर मैदानाच्या दिशेनं उतरलेत बॅटिंग करण्याकरता. तर आपण पाहत असाल जबरदस्त ही क्रिकेट लीग स्पर्धा अर्थातच कुणबी क्रिकेट लीग पर्व तिसरं 2026 हा क्रिकेटचा माथारार. विक्रमगड तालुका एकनिष्ठ असलेले दोन तालुक्यांमधलं हे सुरेख अशी स्पर्धा. आणि ते सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर पंचांकडे दाद मागितले ते नक्कीच पंचांनी हे अपील उचलून धरलं आणि फलंदाज प्लम स्वरूपात बाद अगदी रेषेमध्ये चेंडू टाकला होता. अगदी मिडल स्टिकवर म्हणावा गेला चेंडू होता आणि फलंदाज खेळण्याच्या प्रयत्नात त्याच्या पॅडवर झाल्यानंतर बाकी जगा मात्र पूर्ण होत आहे कारण फलंदाज बाद झाले. तिथे सुरुवात निराशजनक. एखादी टार्गेट जर पाहिलं तर 41 धावांचं आहे. 41 निडेड रिक्वायर. आणि अशा परिस्थितीत आपण बघतो की मोठा फलंदाज इथे हर्षल बाद झाल्यात. सगळ्यासाठी निश्चितच सुरुवात खराब पाहायला मिळाली कारण गोलंदाज आपण मध्ये गोलंदाजी मार्कवर एक प्रतिम सुरुवात करत होते. पॉवर प्ले मधून पॉवरफुल सुरुवात. अनिकेत ज्यांची बॅटिंग सुद्धा आपण पाहिली असेल खूप चांगल्यापैकी एक दर्जेदार अष्टपैलू आपल्या तालुक्यातला एक नावाजलेला अष्टपैलू म्हणून आज सध्याच्या स्थितीत जर पाहिला तर या हंगामामध्ये अतिशय परफॉर्मन्स त्याचा खूप चांगला राहिला आहे. अतिशय फॉर्ममध्ये आहेत. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील यंदाच्या सीझनमधल्या. त्यांनी आपले दर्जेदार खेळ दाखवलाय आणि आता देखील या कुणबी लीग स्पर्धेमध्ये आपली छाप ठेवतोय तो आपल्या खेळातली. कारण प्रथमतः बॅटिंग करताना सगळ्याला एक चांगली टोटल उभी करून दिली आणि त्यानंतर आता जी जबाबदारी आहे बॉलिंगची ती देखील जबाबदारी चांगली निभावताना पहिल्या चेंडूवर विकेट. तर तेच अनिकेत पुन्हा एकदा नवीन या षटकातला चेंडू टाकण्यासाठी हाताळतील दुसरा चेंडू. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात येताना संदेश भोईर. या षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र अगदी लोअर फुलटॉस होता. अगदी कमी चेंडू पाहायला मिळाला आणि त्यावर फलंदाज धाव घेण्याचा मनसुबा ठेवत होते परंतु अगदी आपल्या क्रीजमध्ये हे पोचलेत का ते बघायचं आहे. पंचांनी रिफर केला गेलाय.
ते तिसऱ्या पंचांकडे, कारण फलंदाज धाव घेण्यासाठी पुढे सरसावले, त्यानंतर मागे आलेत, परंतु तोपर्यंत त्यांना बाद करण्याचा देखील तसं संधी साधण्याचा प्रयत्न केला गेला. तर नेमकं काय घडलं आपल्याला हे स्पष्ट इथे पाहायला मिळेल. परंतु दरम्यान संघाची सुरुवात मात्र सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर बाद झाले ते फलंदाज, आणि फलंदाज बाद. युटी आउट फलंदाज बाद झालेत. सगळ्यासाठी आणखी एक नुकसान संघाला सहन करावं लागते, कारण 2 विकेट जाणं सगळ्यासाठी निश्चितच परवडणार नसेल, कारण लक्ष असेल ते 41 धावांचं. अशा परिस्थितीत अगदी सुरुवातीलाच 2 झटके बसले संघाला. ते शुभम यांच्या षटकामधून एक फलंदाज त्यांनी फलंदाज स्वरूपात बाद केला, त्यानंतर धावची स्वरूपात देखील एक फलंदाज बाद करण्यात त्यांना यश आलं आहे. आणि पहिल्या पावसाच्या षटकात आपण कधी बरेच वेळा पाहतो की चांगली बॅटिंग होत असते, परंतु कधी आपण अशी परिस्थिती असते की जो दबाव पहिल्या चेंडूपासून होता आणि तोच दबाव इथे पाहायला मिळतो तो संघावर. तर 40+ खेळाडू परत हेमंत भोईर स्वतः मात्र महाराष्ट्र पोलीसमध्ये सेवेत आहेत, आणि आज या खेळाचा आनंद घेण्याकरता आपल्या संघासाठी मैदानात दाखल झालेत. सामना करतील पुढच्या चेंडूचा अनिकेत त्यांच्या. यायचं अगदी आडव्या बॅटने चेंडूला चांगल्यापैकी खेळून काढले. 30च्या बाहेर चेंडूला स्टॉप करतात उमेश, तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल डाव आणि आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं गेलं आहे. या चेंडूवर एक धावेने संघामध्ये सुरुवात तर होती आहे, कारण आतापर्यंत विकेट जात होत्या, आणि त्यानंतर पहिली धाव फलकावर लावली गेली. 41 धावांचा पटला करताना आपण होते की 2 गडी बाद झालेत संघाचे. सुरुवातीला हर्षल यांना 0वर बाद केला, त्यानंतर आपण पाहिलं असेल की त्यानंतर संदेश भोईर बाद झाले 0वर, स्वप्नील मुकाशी बाद झाले, म्हणजे दोन्ही आघाडीचे फलंदाज 0वर बाद झाले. सुरुवात डळमळीत, आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर मग ते प्रति हल्ला होतोय. बघूया आता उमेशच्या डोक्यावरून मग त्याच्या मस्तकाला दसते चेंडूने सीमा रेषेपर्यंत चेंडूला अगदी थांबवलं जात आहे, आणि तोपर्यंत सहज त्याने 2 धावा. तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी 2 धावा नक्कीच सेव्ह केल्या गेल्यात, कारण धावा रोखणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली 30 षटकांमार्फत, आणि हेमंत त्यांनी वैयक्तिक खातं उघडले 2 धावांनी. संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 2/3 या अंकावर. तर लो स्कोरिंगचा असा सामना आपण पाहतोय मैदानातून खेळत असताना. अनिकेत देखील आपल्या परीने चांगली गोली करण्याचा मनसुबा ठेवत एक चांगला मारा करताना आपण पाहतोय. पॉवरप्लेमध्ये पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बराचसा लेग स्टंपच्या बाजूने निघतोय, ज्यावर तर एक धाव जरूर आली. मला वाटतं फलंदाज बाद झालेत. पंचांनी एकदा आपलं बोट आकाशाकडे नेले, म्हणजे फलंदाज बाद झाले आहेत. त्यामुळे विकेट क्रमांक 3 परतीच्या प्रवासाला एकामागे एक धक्के देताना आपण पाहतो की या षटकात अगदी पूर्णपणे अगदी बॅकपोर्टला वाटलं सगळ्याला, कारण 41 धावाकरच्या एक फलंदाज धावची स्वरूपात बाद झाला होता, आणि या दरम्यान हेमंत सुद्धा माघारी पडले. त्यांनी देखील थोडीशी निराशा केली संघाची. लास्ट बॉल टू गो. आतापर्यंत 5 चेंडू चांगले, 5 अतिशय सुरेख चेंडू हाताळताना पाहायला असेल शुभम यांना. त्यामुळे या 5 चेंडूचा जर कारनामा पाहिला तर एकत्रित चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवर वाईड इथे विकेट आली होती, आणि त्यानंतर रनआउट स्वरूपात त्यानंतर 1 आणि त्यानंतर 2 धावा आल्या, आणि आता 5व्या चेंडूवर विकेट आले. असे एकंदरीत 5 चेंडू संपले गेलेत, आणि 5 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्येचा आलेख पाहिला तर 41 धावांचा पडला करताना आतापर्यंत 3 संघ धावा झाल्यात फलकावर, आणि 3 गडी बाद 3 अशी बिकट अवस्था सध्या आपण संघाची पाहतोय. डीएम एंटरप्राइजेस संघाला थोडंसं मात्र मुश्किलीचा सामना करावा लागतोय. तर षटकातला अंतिम चेंडू, 41 धावांचं लक्ष असताना या षटकातील अंतिम चेंडू. इथे अगदी सन्मान दाखवला बघा. आपल्या चांगल्या चेंडूचा सन्मान करणं, क्रिकेटमध्ये देखील आपण असं पाहतो की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. अशा वेळेस मात्र अगदी चांगले षटक समोर या ठिकाणी शुभ सन्मान तो मुख्य मंचावर होतोय. आदरणीय व्यक्तिमत्व बाबाजी काटोळे सर यांचा सदस्य प्रदेश कार्यकारी भाजपा यांचा शुभ सन्मान मुख्यमंचावरनं वैभवजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान मुख्यमंचावरनं करायचा आहे. आदरणीय व्यक्तिमत्व बाबाजी काटोळे सर सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजप यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्यमंचावरनं होतोय. या वैभवजी ठाकरे साहेब मॉर्निंग क्रिकेट क्लब अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते तो शुभ सन्मान मुख्यमंचावरनं केला जातोय. तदनंतर राजूजी पाटील साहेब माजी तालुका अध्यक्ष बीजेपी अनंत पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी राजू पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. माजी तालुका अध्यक्ष बीजेपी अनंत पाटील साहेबांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान करायचा आहे.
तदनंतर पुढील सन्मान लेजंड क्रिकेटर दिनेशजी पाटील साहेब डाकविली गावचा व्यक्तिमत्व गुरुनाथ मुकाशी यांना विनंती करतो की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर पुढील सन्मान संघमालक कैलासवासी बंडू स्फूर्ती SP11 या टीमचे संघमालक हेमंतजी रिकामे साहेब यांचा शुभ सन्मान गौतमजी पटेल यांना विनंती करतो की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. अगदी संघमालक आहेत टीम SP11 जी कैलासवासी बंडू स्फूर्ती SP11 टीमचे संघमालक अगदी इन ॲक्शन दिसतील नेक्स्ट मॅच मध्ये देखील संघमालक आहेत हेमंतजी रिकामे साहेब त्यांचा शुभ सन्मान तो मुख्य मंचावर केला जातोय. अगदी जर आपण पाहिलं तर अतिथी देव भव आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तो शुभ सन्मान ते मुख्य मंचावर होत आहेत. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. थँक्यू. इथे मात्र अगदी पुन्हा एकदा आपण पाहतो की रिव्हर्स चा प्रयत्न केला गेला सलग मात्र अगदी 2 चेंडू उपटून चांगले पाहतोय. सुरुवातीला पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार त्यानंतर तिसरा चेंडू डॉट पुन्हा एकदा कमबॅक करतात गोलंदाज उमेश पष्टे एक अनुभव संपन्न गोलंदाज आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करण्याचा मनसुबा ठेवत एक चांगला गोलंदाजी. इथे पुढचा चेंडू फुलटॉस घेताना एक चांगला स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत पण तो चेंडू अगदी सफाईदार चेंडू अडवू शकले नाही. त्या चेंडू मागे गेल्यानंतर त्याचा परिणाम पाहतो की फलंदाज सहजतेने 2 धावा मिळवताना आपण पाहिलं असेल. चांगल्यापैकी रनिंग द बिटवीन झालंय कारण सामना जिंकणं हे एकच उद्देश ठेवत हे 2 फलंदाज खेळताना पण पाहतोय. संघावर सुरुवातीला संकट मोठं स्थिती कारण 3 गडी बाद झाले सुरुवातीला आणि त्यानंतर मात्र मार्ग काढत असताना संदेश भोईर असतील किंवा त्यांना साथ देणारे मयूर संघासाठी एक चांगलं योगदान देत आहेत आणि षटकातील आता पुढचा चेंडू करण्यासाठी गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे शॉर्ट पिच चेंडू इथे थारा नसेल परंतु यावेळेस चेंडू निघून झालाय तो सरळ स्क्वेअर लेगवरून सीमा पार होताना चौकार देखणा चौकार जो इथे पाहायला मिळाला. प्रेक्षक देखील नक्कीच याचं अभिवादन करतायत या चौकाराचं कारण दुसरा चौकार मारलाय तो संदेश भोईर मॅन फ्रॉम अल्मान. खरोखरच अल्मान संघाकडे अनेक चांगले दिग्गज खेळाडू आपण होते आणि त्यातला कोहिनूर हा खेळाडू आपण पाहिला असेल की सध्या एक रायझिंग प्लेअर आहे. गेल्या 2 वर्षात या खेळाडूने अगदी खूप चमकदार कामगिरी केली आणि या सामन्यात देखील एक चांगला खेळ करत असताना नुकताच चौकार आलाय. धावसंख्या चौकाराने पोहोचले पलकावर ती 13 धावा 3 बाद 13 धावा 3-13 असं म्हणता येईल कारण 41 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. जे लक्ष तेवढं जरी मोठं वाटत नसलं तर देखील क्रिकेटमध्ये आपण पाहतो की अशा स्पर्धेमध्ये अशा खेळामध्ये हे लक्ष देखील मोठं कधी कधी ठरतं. तर इथे षटकातून आतापर्यंत चेंडूचा खेळ जो संपलाय तो 5 शेवटचा चेंडू आहे उमेश यांचा. पुन्हा एकदा स्विचेटचा प्रयत्न इथे काय घडलंय तर नक्कीच एक चांगला चेंडू जो संपुष्टात आला आणि षटक संपलं गेलंय. तर नक्कीच अपीलचा अधिकार असेल खेळाडूंना परंतु अपील फेटाळण्याचा अधिकार देखील पंचांना असतो आणि त्यामुळे पंचांनी हे फेटाळलेलं षटक देखील संपलं गेलं. उत्कृष्ट होती आहे ती 2 षटकाचा खेळ संपताना आतापर्यंत 2 षटकं मार्गस्थ झालेत. तर 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर धावफलकावर पाहिली तर 3 गडी बाद 13 धावा. अजूनही पण पाहतोय एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा अजून बरेचसे सामने आजचे बाकी आहेत. चला लगेच आपण नवीन गोलंदाज वापर करायचा आहे लगेच सुरुवात करून द्यायची आहे ती या षटकातून नवीन षटकाला सुरुवात होताना. तर आता पाहिलं तर 28 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये म्हणजे जवळपास 9.33 ची गती राखावी लागेल प्रत्येक षटकामागून. तर नवीन षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करतील ज्यांनी पहिलं षटक खूप चांगला हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये विकेट सुद्धा आल्या होत्या तेच अनिकेत पाटील फिल्डिंग सजवत आहेत. त्यानंतर षटकाला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना हे 2 फलंदाज बघूयात संघाला कशा पुढे तारून येतील कशा प्रकारचा पुढचा खेळ करतील कारण सुरुवातीलाच विकेट 3 गेल्यानंतर जो दबाव होता थोडासा कमी झाला आहे आणि इथून हा प्रवास त्यांना करावा लागेल संघासाठी. येणारे 18 चेंडूत 28 धावा करायचे आहेत. चला वेळ घालू नका. षटकातील पहिला चेंडू तिसऱ्या षटकात सुरुवात होताना राईट आर्म राऊंड ओव्हर विकेट मारा आणि पहिला चेंडू अगदी राईज केला होता. चेंडूला गुडलेनचा स्पॉटवरचा निवड करताना चेंडूला अचूक टाकले गेला आणि सरळ गेला तर इष्टीमागे डॉट स्वरूपात
तर चांगली लाईन आपण पाहतोय सध्या. शुभम मी मगाशीच उल्लेख केला की अगदी ऐन बहरात आहेत. यंदाचा हंगाम पाहिला तर त्याच्यासाठी खूप अनुकूल ठरतोय. अनेक टुर्नामेंट्समध्ये आपली जी ताकद ते दाखवत आहेत बॅटिंग आणि बॉलिंग मधली. पुढचा चेंडू तीच कॉपी मला गेली लगातार तशा प्रकारचा चेंडू द्या, तीच लाईन आणि लेंथ, अतिशय अप्रतिम गोलंदाजी. अचूकता काय असते ती अचूकता इथे पाहतो आपण. षटकामध्ये लगातार 2 चेंडू डॉट होताना थोडंसं प्रेशर देत आहेत फलंदाजांवर. थोडंसं प्रेशर क्रिएट केलं आहे. आणि या षटकातील आता तिसरा चेंडू इथे मात्र मयुरीने बघितलं अगदी आपल्या हिमतीला त्यांनी दाद दिली आणि शिवला पूल करण्याचा प्रयत्न थोडंसं हवेत होता, परंतु खूप मोठा अंतर पार करतं शुभमने हा प्रयत्न अधिक तरी प्रयत्न केला होता झेलण्याचा, परंतु अगदी अखेर शर्तीचे प्रयत्न अपुरे राहिले आणि चेंडू खाली पडल्यानंतर सहजतेने फायदा उचलताना फलंदाजांनी 2 धावा मिळवल्यात. मयुरीने आपल्या संघावर 2 धावांची वाढ होताना धावसंख्या पोहोचली ती 15 वर. अतिशय मेहनत संघाचे खेळाडू करतायत. त्यांना माहिती आहे आपल्याला एकच लक्ष आहे ते विजय आणि विजय. कारण या स्पर्धेत पाहतोय प्रत्येक संघाला 4 सामने खेळायचे. 4 पैकी जास्तीत जास्त आपल्या नावावर जर विजय राहिले तर आपण क्वालिफाय होऊ शकतो. प्रत्येक दिवशी 2-2 संघांना आपण क्वालिफाय करणार आहोत. कालचे 2 सामने बाकी आहेत, त्यामुळेच प्रतीक्षा आपल्याला ठेवावी लागेल सोमवारपर्यंत. परंतु आजचा जो शेड्यूल आहे ते 10 संघांचं, या 10 सामन्यांचं, त्यामध्ये 5 संघामधले 3 संघ बाहेर पडतील स्पर्धेतून, तर 2 संघ क्वालिफाय होतील त्या अंतिम दिवसाकरता. आणि इथे मात्र पुढच्या चेंडूवर थोडंसं स्ट्रगल केलं होतं, त्यावर फलंदाजाने अगदी जोखीम बरी धाव घेतली गेली ती मयुरेंनी आणि आपल्या संघासाठी 1 धाव जोडताना धावसंख्या पोहोचते आहे ती धावफलकावर 16. तर 3-5-16 जुजबी खेळा प्रसाद पाहतो. मैदानातला एक संघर्षमय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय ती अर्थातच कुणबी क्रिकेट लीग पर्व तिसरं. पंच थोडंसं जरा इशारा करत चला, लेग बाईज काय असतील त्या, तर नक्कीच या ठिकाणी स्वप्नीलजी ठाकरे साहेब ते इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नीलजी ठाकरे साहेब. तर अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण होत आहे आपल्या कुणबी समाजाचे. अनेक कुणबी बांधव या क्रिकेटला अगदी आवर्जून उपस्थित होताना या स्पर्धेला शुभाशय देत आहेत. आणि असंच हे व्यक्तिमत्व स्वप्नीलजी ठाकरे 80 आहेत. आपलं सहर्ष स्वागत. तर यावेळी पुढचा चेंडू थोडंसं मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पावल्यानंतर बराचसा बाहेर निघत होता आणि त्याचवर छेडखानी प्रयत्नात चेंडू मात्र मिस करून गेलेत संदेश. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर फलकावर थांबली गेली आहे ती 41 धावांचा पडला करताना 16 धावा. थोडीशी घाई करा कारण वेळ बराचसा स्पेंड होतोय मैदानातून. आणि पुढच्या चेंडूला एक चांगल्यापैकी चेंडू बळण देताना चेंडू अगदी कावकर्ण शेतामध्ये फटकवलं गेलं. तिथे शतरक्षक चेंडूवर झपाट्याने येत आहेत, तोपर्यंत एक सिंगल धाव, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही कारण प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा, परंतु बघितलं की चेंडूवर फेक आली आणि आपले इरादे बदलताना इथे षटकाचा नुकताच खेळ संपला गेला. 3 षटकं संपली गेलीत बघा, लक्षात घ्या. 3 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या अवघी फलकावर थांबली गेली आहे ती आतापर्यंत 17 धावा. म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 2 षटकामध्ये. जे 12 चेंडू बाकी राहिले सामन्यातून 12 चेंडूत 24 धावांची गरज आहे ती संघाला. चला थोडीशी स्पीडअप घाई करा थोडीशी, कारण आपल्याला आज 10 सामने उरकायचे आहेत. शेड्यूल खूप मोठा आहे आणि आपल्या ऑर्गनायझर आपले जे आयोजन कमिटी जे देखील सातत्याने आपल्याला सांगत असते की आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल. तर 3 षटकाचा हा खेळ संपला गेलाय आणि किती आपली 2 षटकं पूर्ण केली, त्यानंतर 1 षटक उमेश पष्टेने पूर्ण केलंय. आणि आता तिसरा गोलंदाज म्हणून बघूया कुठल्या गोलंदाजाकडे जबाबदारी सोपवली जाते ती या नवीन षटकाकडून. तर इथून 12 चेंडूचा खेळ शेष राहतोय. शेष चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 24. तर नवीन गोलंदाज पार्थ यांना मात्र निमंत्रित केलं गेलंय बॉलिंग स्टान्सवर. तर इथून जा बघूयात मयूर आणि त्यांच्या साथीला जे फलंदाज खेळतात संदेश जे कशा प्रकारे पुढे सांगायला पुढे नेतील, कारण इथून जे लक्ष दिले गेलं आहे ते विजयासाठी 41 परत आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये धावा फक्त आल्या धावफलकावर. त्या 17 धावा. तर पाहूया आता नवीन षटकाला सुरुवात होताना यावेळी चेंडू थोडासा
फ्लाईट दिली होती चेंडूला, मात्र एक चेंडूला खेळ गेला तो ऑन साईडला आणि ज्यावर चेंडूची फेक येते तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. तर गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग असंच आपण कामगिरी पाहतोय, कारण फिल्डिंगचा दर्जा अतिशय उच्च दर्जाचा पाहायला मिळतोय. तो संघाकडून जरी 41 धावा डिफेंड करायच्या असल्या तरी आपल्या गोलंदाजाला साथ द्यावी या हेतूने मात्र फिल्डर देखील चुस्त आहेत चांगली फिल्डिंग करताना. इथे एक धाव निश्चितच थांबवली गेली आहे, परंतु एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती आत्तापर्यंत खेळामध्ये 18 धावा. अजूनही पहिलं तर 23 धावांची गरज आहे, ती येणाऱ्या 11 चेंडूवर. पार्थ शेलार आपण बघतोय, हा गोलंदाज युवा गोलंदाज लेफ्ट हँड मारा आणि ते फटका मात्र नक्कीच चेंडू हवेत थोडंसं आधी ते शतक जज करताय चेंडूला, तोपर्यंत मग चांगला झेल टिपला आणि फलंदाज त्यावर बाद. महत्वाची विकेट अगदी कोंडी फोडली म्हणावं गेलं, कारण 3 गडी बाजल्यानंतर चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहत होतो. ती भागीदारी इथं संपुष्टात आली ती या विकेटने, कारण मयूर बाद झालेत. या पुढच्या चेंडूवर ही मिळणारी सफलता मिळते ती पार्थ शेलार यांना. तर महत्वाच्या मोमेंटला मात्र इथे विकेट आली. संघाचा चौथा गडी बाद होतोय आणि 4 गडी बाद, धावसंख्या 18. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूत करायचे 23. 10 चेंडूत 23 धावा असं हे समीकरण म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूच्या मागे जर पाहिलं तर 2 पेक्षा जास्त धावा करायचे आहेत संघाला. आणि या अडचणी संघासाठी वाढत राहणार आहेत. प्रेशर जर तुम्हाला रिलीज करायचं आहे, दूर करायचं आहे, तर मोठे पटके सुद्धा 1-2 मारणं गरजेचं असेल. ती या षटकातून परंतु पार्थ आपण पाहतोय एक चांगला मारा करत असताना एक युवा गोलंदाज कोंडलेगावचा आपण हा खेळाडू पाहतोय, युवा यंगस्थान षटकातील लेफ्ट हँड माऱ्याने अगदी प्रभावित केलंय. इथे मात्र अगदी चेंडू पायाला दळा. निश्चितच नवीन फलंदाज आपण पाहिलं असेल भावेश पाटील, मॅन फ्रॉम खुपरी. इथे मात्र लेग बाईचा इशारा पंचांकडून आणि लेग बाईचा याने संघाची धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचलेली ती धाव फलकावर 19-19. अतिशय सामन्यातली रोमांचकता आपण सध्या पाहतोय, कारण अगदी अंतिम टप्प्यावर हा सामना येतोय. शेवटचे जे काही चेंडू आहेत त्या चेंडूंवर धावा मिळवणं गरजेचं असेल संघासाठी. अजूनही पहिलं तर 22 धावांची गरज. अतिशय नाईस बॉलिंग पार्थ यांची. या षटकातून 3 चेंडू संपलेत. अजूनही 3 चेंडू म्हणजे एकंदरीत 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडू तत करायच्या धावा त्या 22. नाईस बॉलिंग आपण पाहतोय पार्थ यांना पुन्हा एकदा नव्याने पुढचा चेंडू हाताळण्याकरता. हो क्या बात आहे, जबरदस्त चेंडू पण राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि गेल्या तो एसटी मागे डॉट स्वरूपात प्रेशर आणि प्रेशर क्रिएट होत आहे प्रत्येक चेंडू मागे, कारण गणित बदलत आहेत, सूत्र पूर्णपणे बदलत आहेत. सामन्यातली 8 चेंडू आता बाकी आहेत आणि 8 चेंडूत अजूनही 22 धावा ज्या आवश्यक असतील. जवळपास प्रत्येक चेंडू मागे जर पाहिलं तर आता 3 धावा कराव्या लागतील त्या संघाला, तरच हे लक्ष्य काबीज करता येईल. बघा 41 धावा देखील डिफेंड करण्याचा प्रयत्न होतोय. यायचं पुन्हा एकदा चांगला चेंडूवर नजर ठेवून ते शतक काढी तोपर्यंत एक सिंगल धाव. तर एक धावाने तेवढंच काही फरक पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला, कारण एक धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ झाली जरूर. याच 1 धाव्याने संघ आता पोहोचतो फलकावर तो 20 अंकावर 20. अजूनही 21 धावांची गरज. येणारे 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू 21 धावा. आता मात्र प्रत्येक षटकामागे जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूच्या मागे 3-3 धावा कराव्या लागतील. 300चा स्ट्राईक रेट ठेवावा लागेल. याचा चांगल्यापैकी भावेशाचा तडाखा फटका मात्र तिथे शतक चेंडू पुन्हा एकदा स्टॉप करतात. बघा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. फिल्डिंग हे अगदी उच्च दर्जाचं होत आहे मैदानातून संघाचं आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडू हुरूप वाढतोय आपल्या गोलंदाजाचा. इथे मात्र पार्थ यांचं हे षटक खूप यशस्वी षटक मी म्हणजे संपलं गेला की ज्या षटकात धावा तर थांबवल्या, परंतु विकेट सुद्धा घेतली महत्वाची आणि आपला कोटा पुढे गेला एका षटकाचा. त्यामुळे 4 षटकाचा खेळ संपतो. इथे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली फलकावर तर पोहोचते ती 21 धावा 21. आता मात्र 20 धावांची गरज आहे अंतिम षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूत 20 धावा. बघूया कुठला गोलंदाजाला इथे वापर केला जाईल, कारण जो गोलंदाज आपल्या संघासाठी एक चांगली गोलही करू शकेल. चला टायमिंग लावलं गेलं होतं मग अशीच आणि शेवटचे 5 मिनिटं राहिले. त्या 5 मिनिटात तुम्हाला हे षटक उरकायचं अंतिम षटक. तर अंतिम षटकामध्ये भरोसा ठेवला जातोय ते केतन वेखंडे यांच्यावर. हा देखील एक चांगला गोलंदाज आपण होतोय या संघाचा. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली अंतिम षटकाकरता. 6 धावा 6 चेंडूमध्ये 20 धावा डिफेंड करण्याकरता त्यांच्यावर ही जबाबदारी. बघूयात कशापर्यंत निभावतील. चला फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घालू नका. तर वचोरी गावाला पण हा खेळाडू नेहमीच पाहिला असेल शुभम यांच्या संघातला.
इथेच गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असतील केतन वेखंडे, त्यांची इथे वर्णी लागते अंतिम षटका करता आणि आपल्यावर निश्चितच मोठी जबाबदारी सोपवली संघ नायकांनी. ती जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूने मात्र सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीला. तर इथून बघूया भावेश पाटील, मॅन फ्रॉम कोपरी गावचा एक चमकता सितारा. आज त्यांची देखील सत्वपरीक्षा असेल, हिरो बनण्याची एक नामी संधी आहे ती या सामन्यातून. इथे मात्र पहिल्या चेंडूवर परेशानी वाढवली जाते कारण अगदी सुपर चेंडू टाकला गेला, अगदी कमी गती चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाजांवर बीट करताना तर चेंडू लेग बाय स्वरूपात का होईना एक धाव आली. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावर ती बरोबर 22-22. अजूनही 19 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू 19 धावा म्हणजे मोठे मल्टी हिट 2 लगातार मारावे लागतील. जर 2 मोठे फटके इथे आले तर नक्कीच सामन्यात परतता येईल संघाला. अन्यथा नक्कीच डीएम एंटरप्राइजेस संघ थोडंसं पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतो कारण ओकेटी टायगर संघाने जी चांगल्यापैकी धावा ज्या उभ्या केल्या 40 धावा 41 धावांचं टार्गेट असताना त्या संघाला मात्र सतवलं गेलं. पहिल्या चेंडूपासून पहिल्या षटकातील 3 विकेट जिथे गेल्या थोडंसं संघ बॅकफुटला आला आणि तिथून संघ जे त्याच्यावर दडपण राहिलं ते दडपण अजूनही कायम आहे कारण आता अंतिम षटकामध्ये 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आहे. अशा वेळेस बघूयात आता सामना करतील संदेश. एका बाजूला अगदी ते चिकटून आहेत मैदानात खेळपट्टीवर आणि पुढचा चेंडू आपल्या सरळ चेंडू थोडासा खेळला गेला तो ॲक्रॉस पद्धतीने स्क्वेअर लेग रिझनला आणि त्यावर दुसऱ्या धावेचा देखील विचार होत असताना तो का होऊ शकतो. तर इथे पंचांकडे डिफर केले गेले धावचीत स्वरूपात फलंदाज बाद आहेत का ते चेक करण्याकरता का दुसरी धाव घेण्याचा मनसुबा होता आणि अशा प्रयत्नात बघूयात फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले की नाही हे मात्र इथे चेक केलं जाईल. तर सेफ नॉट आउट आणि त्यामुळे या 2 धावांची जो वाढ झाली ती धावसंख्येमध्ये आतापर्यंत धावसंख्या पहिली तर जाऊन पोहोचले ती 24 धावा. अजूनही 17 धावांची गरज आहे विजयाकरता. खतरा मात्र नक्कीच अजून संघावर कायम असेल कारण आता पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत सामन्यातले आणि 4 चेंडूत 17 धावा ज्या अनिवार्य असतील विजयाकरता. अतिशय रोमांचक सामने आपण कालपासून पाहतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा म्हटली की मैत्रीपूर्ण लढती आपण पाहतोय. वाडा तालुका आणि विक्रमगड तालुक्याला एकत्रित आणण्याचं काम या स्पर्धेने केलंय. क्रिकेटच्या माध्यमातून कुणबी बांधवांना देखील एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेने कालपासून केलंय. अनेक वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय. सातत्याने 3रं वर्ष या स्पर्धेचं आणि वाईटचा पंचांच्या इशारानंतर 1 धावेची वाढ झाली म्हणजे अजूनही 16 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूला चौकार ठोकावा लागेल. नक्कीच सामन्यातली ही रोमांचकता अजूनही कायम ठेवली गेली कारण चांगली इथे मात्र बॉलिंग होत असताना इथे चेंडू वाईट आला तो केतन यांचा त्यामुळे त्यांना हे षटकातील पुढचा चेंडू टाकावा लागेल. 4 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र फ्लाईट मिळाली चेंडूला चांगल्यापैकी अगदी अलॉंग द गार्बेट चेंडू खेळा अगदी जमीला घासत पुसत चेंडू निघतो आणि सुरेख असा चौकार. संघाला आवश्यकता होती अशा मोठ्या फटकेची तोच चौकार इथे नक्कीच फटकवला गेलाय. त्यामुळे आता 3 चेंडू जे बाकी आहेत सामन्यातले 3 चेंडूत अजूनही गरज आहे ती 12 धावांची. अतिशय रोमांचकता प्रत्येक चेंडू मागे लपलेली आहे ती प्रेक्षक अगदी आनंदाने पाहत आहेत कारण या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 15 संघांचा सहभाग. प्रत्येक दिवशी 5-5 संघ खेळत आहेत एकेका गटामधून आणि 3 गटामध्ये विभागणी असलेली ही स्पर्धा आहे 3 दिवसाची आहे. त्यानंतर अंतिम दिवशी मात्र जे संघ क्वालिफाय होतील 6 संघ त्या 6 संघामध्ये लढती होणार आहेत पुढच्या आणि त्यानंतर क्वालिफायर आणि मग मेगा फायनल. इथे मात्र फुलटॉस दिला गेला. या फुलटॉसचा बघूया आता किती उपयोग होईल संघाला. मात्र चेंडू हवेत राहताना तिथे षटकांकडून पुन्हा एकदा चुकी होते आणि चेंडू गेला तो सरळ सीमे पार आरपार सावकार षटकार उत्तुंग षटकाराला. संघाला अगदी जबरदस्त अगदी फटक्यांची आवश्यकता असताना ऐन मोमेंटला मात्र हे मोठे फटके आले 2. एक चौकाराला एक षटकाराला आणि धावसंख्या झपाट्याने पोहोचली ती धावफलकावर. आता मात्र 35 धावा 35. आता केवळ गरज आहे संघाला ती 6 धावांची. पंच इथे रिफर करतायत चेंडू चेक करण्याकरता. नो बॉल आहे का हाईट फॅक्टर तपासला जातोय. तर या 2 चेंडूने खरोखरच धमाल मचवले. थोडंसं सामना जो असं वाटत होतं की थोडंसं दडपण होतं ते दडपण मात्र या 2 चेंडूने कमी केलंय त्या संघावरचं आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला निश्चित त्याचा लाभ मिळेल
कारण सध्या प्रेशरमध्ये आपण पाहतोय गोलंदाजांना. सध्या स्थितीत धावसंख्या 35 आहे फलकावर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच चांगला चेंडू म्हणावा गेला, सो संपला गेला. आणि आतापर्यंत 4 चेंडू संपलायत या षटकातले. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 चेंडू तर करायचे धावा त्या 6. 2 चेंडू 6 धावा. अजूनही सामन्यातली रंगत कायम आहे बघा. पुढचा चेंडू खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघासाठी. काल आपण एक सामना पाहिला होता टाय सुटताना. दोन्ही संघांच्या समान धावा होताना आपण लीग स्टेज असल्यामुळे कालचा सामना एक टाय सुटला कालच्या दिवशी. तर त्या दोन्ही संघांना 1-1 गुण दिला. तर तसंच प्रकारचे आज सुद्धा असेल. जर सामना टाय सुटला तर प्रत्येकी 1-1 गुण. 2 चेंडूत 6 धावा. म्हणजे आम्ही आधीच सांगू इच्छितो की कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते कालच्यासारखी. तर हा येणारा महत्त्वाचा चेंडू असेल. 5वा चेंडू खूप महत्त्वाचा असेल तो या षटकातला. दोन्ही संघांमधला हा फरक इथे स्पष्ट होऊ शकतो की कुठल्या बाजूचा सामना झुकू शकतो. त्या अंदाजे आपल्याला वर्तता येतील. दरम्यान मात्र या षटकातील महत्त्वाचा 5वा चेंडू. च्यावर एक चांगला फटका तर जरूर मारला गेला. तिथे शतक बघूया चेंडूवर झेपावत आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा इथे विचार होताना चेंडूची फेक तेवढीशी क्लिअर आली नाही. त्यामुळे 2 धावा घेणं सोपं झाला ते फलंदाजांना. आणि 2 धावा घेत असताना संदेशाने आपल्या संघाला निले पुढे आहे. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 धावांची गरज. काल सुद्धा अशाच प्रकारचं समीकरण होता. तर आज देखील नक्कीच सामन्यात ही रंगत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा जर विचार केला तर अगदी काही चांगली खेळी करतायत. तिन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी. परंतु अगदी ऐन मोमेंटला अंतिम क्षणाला बघूयात कुठला संघ इथे बाजी पलटवेल, कोण होणार विजेता. तो या सामन्यातला हे दाखवणारा हा मात्र अंतिम चेंडू असेल तो सामन्यातून. तर दोन्ही हे खेळाडू आपसात बातचीत करते की आपल्याला ते काय करायचं अंतिम चेंडूवर. याचं नियोजन ते देखील करत असतील. आणि जी फिल्डिंग करत संघ आहेत त्यांना देखील इथे जागतिक रहाचा पारा ठेवावा लागेल. कारण चौकार रोखणं गरजेचं आहे. जर सामना आपल्याला जिंकायचं तर हा चौकार थांबवावा लागेल. चला गेम फास्ट करा. शेवटचा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू. काय घडणार हे सगळं गुपित लपलं गेलंय या अंतिम चेंडूवर. बघूयात कारण अतिशय हुशार हा फलंदाज म्हटला जातो तो अलमान गावचा. अर्थातच संदेश भोईर दीपेश गुलाब यांच्या तालमीत वाढलेला खेळाडू आहे आणि खूप मोठा प्रवास त्यांचा देखील आपण पाहिला. गेल्या 2 वर्षात अशा परिस्थितीत त्यांनी अनेक वेळा आपल्या संघाला नेलं आहे. परंतु आज मात्र खरं त्यांची देखील परीक्षा असेल ती अंतिम चेंडूवर गोलंदाजी परीक्षा सुद्धा आहे. हो इथे मात्र अगदी जबरदस्त चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज संदेशानं बीट केला या चेंडूवर. आणि अखेर मात्र बाजी मारताना 3 धावांनी संघाने विजय मिळवला आहे. खूप खूप आपलं अभिनंदन. खूप खूप कौतुक आम्ही करतो प्रतिस्पर्धी पराजित संघाचं. आणि एक चांगला प्रेक्षणीय सामना आपण प्रेक्षकांनी पाहिला. नक्कीच सर्वांचा अगदी पाळणं पिणारा खेळ. विकेट आली या चेंडूवर परंतु अगदी 2-3 धावांनी संघ विजय झालाय. तर या सामन्यातला आपण पाहतो एक जबरदस्त खेळ झाला. या सामन्यातला विजेता संघातला अष्टपैलू खेळाडू राहिला आणि ज्या खेळाडूने खरोखरच एक चांगली कामगिरी केली. एकंदरीत 2 रनआउट केले, 1 विकेट घेताना 27 धावा ठोकल्या. ते अनिकेत पाटील ठरलेत सामन्यातले सामनावीर. चला आपण या मंचावर